श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये। मित्र आणि मैत्रिणींनो, मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। मित्र आणि मैत्रिणींनो, कधीही ईश्वराची भक्ती करत असताना जो भक्त मनापासून आणि निस्वार्थ भावनेने निशंक मनाने भक्ती करत असतो ना, तर त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ नेहमीच प्रचितीही देत असतात। पण फरक मात्र एवढाच असतो की एखादा भक्त स्वामींच्या सेवेमध्ये आला आणि त्या भक्ताला काही भक्तांना अनुभव पटकन येत असतात, स्वामींचे चमत्कार त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये पटकन होत असतात। परंतु काही असे देखील भक्त आहेत की ते खूप दिवस सेवा जरी केली तरी देखील त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये कोणताही चमत्कार होत नाही। परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या भक्ताने स्वामींची भक्ती केली तर ते ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या भक्ताला कधीही एकटे सोडत नाहीत। ते अदृश्य रूपामध्ये नेहमी आपल्या भक्तांच्या बरोबर हे राहतच असतात। त्यामुळे त्या भक्ताला चमत्कार नाही जरी आला तरी देखील नेहमी स्वामी त्या भक्ताच्या बरोबर हे असतातच। तर मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांच्या लीला खरोखरच अगाध आहेत। ज्या भक्ताने मनापासून एखादी इच्छा सांगितली स्वामींना किंवा त्याच्या मनामध्ये जरी असली तरी देखील स्वामी त्या प्रत्येकाचे मन हे जाणत असतात आणि नेहमी काळजी घेत असतात। एका आईप्रमाणे स्वामी आईचं रूप हे नेहमी आपल्या लेकरांची काळजी घेत असते की आपल्या भक्ताला काय हवं आहे, काय नको आहे, आणि त्या पद्धतीने स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार हे नक्कीच करत असतात। तर मित्र आणि मैत्रिणींनो, प्रत्येक वेळी ज्या भक्तांना स्वामींचे अनुभव आलेले आहेत खरोखरच ते भक्त देखील खूप भाग्यवान आहेत। मित्र आणि मैत्रिणींनो, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची सेवा करण्याचं भाग्य त्या भक्तांच्या म्हणजे आपणा सर्व भक्तांच्या पदरी मिळालं हे खरोखरच साधी गोष्ट नाही। प्रत्येक भक्त हा खरोखरच खूप मोठा पुण्यवान भाग्यवंत आहे की त्यांना ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्याचं भाग्य मिळालेलं आहे। तर असो श्री स्वामी समर्थांचा मी आज जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो अनुभव देखील खूप सुंदर अनुभव आहे। आणि आजचा जो अनुभव आहे तो एका ताईंचा अनुभव आहे आणि त्या ताई नाशिकमधील आहेत। तर त्यांच्या आयुष्यामध्ये ना स्वामींनी खरोखरच खूप सुंदर अशी प्रचिती केलेली आहे। तर त्यांना ना पदोपदी पावलोपावली स्वामींनी अनुभव हे नक्कीच दिलेले आहेत। त्याचबरोबर त्यांचे आजच्या या अनुभवामध्ये त्यांचे 2-3 अनुभव देखील आहेत आणि ते तिन्ही अनुभव खूप सुंदर आहेत। म्हणजे कसे स्वामी आपल्या भक्तांना साथ देतात आणि एखादी गोष्ट स्वामींजवळ मागितली तर ते स्वामी कशा प्रकारे पूर्ण करतात हे देखील आजच्या या अनुभवातून शिकायला भेटणार आहे। म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या कशा प्रकारे बरोबर असतात आणि प्रत्येक वेळी पावलोपावली स्वामी कशा प्रकारे साथ देतात तेच आजच्या या अनुभवातून आपणा सर्वांना शिकायला भेटणार आहे। त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार केलेला आहे चला तर जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये। चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात। सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मी राहणारे नाशिकचे आहे आणि माझ्या घरामध्ये खरोखरच स्वामींनी माझ्यावर एवढे स्वामींचे उपकार आहेत की पावलोपावली स्वामी माझ्या प्रत्येक गोष्टीला हाकेला धावून ही येत असतात। तर आज मी तुम्हाला या अगोदर देखील स्वामींनी खूप अनुभव देखील दिलेले आहेत आणि या अगोदर देखील माझे अनुभव खूप शेअर देखील झालेले आहेत। आज मी जे तुम्हाला अनुभव सांगणार आहे ते देखील खूप सुंदर अनुभव आहेत। तर पहिला अनुभव असा होता की झालं असं होतं की माझा मुलगा जो 21-22 वर्षाचा मुलगा आहे तर त्याला डेंग्यू झाला होता। तर त्यावेळेस ना म्हणजे घरामध्ये सर्वच लोक स्वामींवर खूप विश्वास आहे। तर जेव्हा त्याला डेंग्यू झाला आम्ही दवाखान्यामध्ये वगैरे घेऊन गेलो। तर तिथे गेल्यानंतर त्याचं चेक वगैरे झालं तर त्यावेळेस त्याला डेंग्यू आहे, मग ॲडमिट वगैरे करावं लागेल अशा प्रकारे डॉक्टरांनी सांगितलं। मी देखील त्याच्याबरोबरच होते, परंतु मिस्टर म्हणाले की एक व्यक्ती असले तरी देखील चालतो, तू घरी जा। तर त्यावेळेस ना मग मी घरी आले, परंतु एवढं भरलेलं घर आणि एकटीच राहायचं तर मला एवढी सवय नव्हती आणि त्याचबरोबर घरामध्ये एकटं मला अजिबात सुद्धा नको आणि त्याचबरोबर मुलगा देखील दवाखान्यामध्ये आजारी, त्यामुळे करमत काही सुद्धा नव्हतं।
आणि त्यातली त्यात एकटीला घरामध्ये राहायची तर मुळीच सवय नव्हती. आणि त्यानंतर संध्याकाळी कशी तरी झाले, परंतु आता झोपायचं म्हटल्यानंतर मला म्हणजे झोप लागणं अशक्यच होतं, कारण मला एकटीला खूप भीती देखील घरामध्ये वाटत होती. आणि असं वाटायचं की आता काय करू आणि काय नाही, तर असं प्रत्येक वेळी वाटू लागलं. तर त्यावेळेस ना मग जेवण वगैरे झालं, सर्व काय झालं, स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवला, सेवा वगैरे झाली आणि स्वामींना सांगितलं की स्वामी, मी आता घरामध्ये एकटी आहे आणि मला खूप भीती देखील वाटत आहे आणि मला ना म्हणजे एकटीला झोप लागणार नाही, तर स्वामी मला खूप भीती वाटत आहे. मुलगा देखील दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे, मिस्टर तेथेच आहे, तर मला ना झोप लागू द्या, म्हणजे एवढीच प्रार्थना केली. कारण मला खूप भीती देखील वाटत होती आणि शांत झोप लागू द्या, सकाळशिवाय जाग सुद्धा येऊ देऊ नका, अशा प्रकारे स्वामींना प्रार्थना केली. आणि त्यानंतर सेवा वगैरे, माझं घरातील सर्व काम वगैरे आटपलं, भांडी वगैरे स्वच्छ केली आणि मग मी झोपले. म्हणजे आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी झोपले आणि त्याच क्षणी डोळा म्हणजे झोप लागली आणि त्यानंतर सकाळीच जाग आली. म्हणजे एरवी ना असं दररोज घरामध्ये जरी लोक असली तर लगेच असं पडल्या पडल्या मला कधी सुद्धा झोप लागत नाही. लगेच जर मी बेडवरती झोपले तर लगेच मला झोप लागत नाही. तर प्रत्येक वेळी ना थोडा वेळ म्हणजे असं डोळ्याची उघडझापी होत असते. परंतु जशी मी स्वामींना प्रार्थना केली आणि त्यानंतर स्वामींनी म्हणजे चमत्कारच केला आणि लगेचच मला झोप लागली. तर मला ना या गोष्टीचं आश्चर्य वाटलं, कारण घरात जरी सर्व लोक असली तरी देखील मला लगेच झोप लागत नाही. हे मला माहीत आहे की मला लगेच झोप लागत नाही, परंतु ज्या दिवशी मी स्वामींना प्रार्थना केली ना त्या दिवशी मला पटकन झोप लागली. हा माझा पहिला अनुभव. तर दुसरा अनुभव असा होता की माझ्या मुलाचं म्हणजे परीक्षा वगैरे चालू होती. तर त्यावेळेस ना तो अभ्यास तर भरपूर करत होता, परंतु ही परीक्षा ना फायनल परीक्षा होती आणि या परीक्षेच्या मार्कावरूनच त्याला म्हणजे कॉलेज भेटणार होतं. तर त्यावेळेस मला असं वाटत होतं की त्याला खूप चांगल्या प्रकारे मार्क पडावीत आणि जेणेकरून त्याला कॉलेज देखील खूप चांगल्या प्रकारे मिळावं, आणि त्यासाठीच माझे प्रयत्न देखील चालू होते. मी स्वामींना देखील दररोज प्रार्थना करायची, परंतु परीक्षेचा वेळ होता, त्याचा अभ्यास देखील होता, तर त्यावेळेस घरातील कामं देखील होती. मग म्हटलं की आपण ना सेवा तर करतो आहे, तर ही सेवा कंटिन्यू चालूच ठेवायची, परंतु त्याला पेपर सोपे जावेत आणि त्याचं पुढे त्याला चांगलं कॉलेज मिळावं यासाठी मग केंजळे दादांना फोन केला आणि दादांना सांगितलं की दादा, मुलाचे पेपर चालू होणार आहेत, म्हणजे चालू आहेत, तर त्याला पेपर सर्व सोपे जावेत म्हणजे, आणि त्याचबरोबर मुलाला खूप चांगल्या प्रकारे मार्क पडावेत, पुढे त्याचा आयुष्य सोपं होईल, त्यासाठी दादा मला काहीतरी सेवा द्या. तर दादांनी देखील सेवा दिली आणि मी ती घरामध्ये सेवा करायला सुरुवात केली आणि त्या सेवेने म्हणजे मुलाचे पेपर देखील खूप चांगल्या प्रकारे गेले आणि त्यानंतर त्याला मार्क देखील खूप चांगली पडली आणि नंतर मग त्याला खूप चांगल्या कॉलेजमध्ये देखील ॲडमिशन झालं. म्हणजे त्याचं सर्वच एकदम सेटल झालं खूप चांगल्या प्रकारे. म्हणजे दादांनी दिलेली सेवा ना खरोखरच कधीसुद्धा वाया जात नाही. म्हणून मग दादांची सेवा पूर्ण सुद्धा झाली नव्हती तोपर्यंत सर्व काही म्हणजे व्यवस्थितच झालं. तर हा माझा दुसरा अनुभव होता. मग असंच एके दिवशी ना मला असं वाटलं की आपण देखील केंजळे दादांना भेटायला जावं. आणि असाच विचार केला आणि म्हटलं की चला आपण जायचं म्हणजे जायचंच. तर त्यावेळेस मग केंजळे दादांना भेटण्याला जाण्यासाठी प्रवास चालू केला. मग रात्रभर प्रवास झाला. मग सकाळी शिवतेजला पोहोचले. तर सकाळी पोहोचल्यानंतर आरती वगैरे झाली. मग तिथे मला असं समजलं होतं की तिथे शिवतेजला दादा वगैरे येत असतात आरतीच्या टायमिंगला, परंतु सकाळची आरती देखील झाली, परंतु दादा तिथे आलेच नाहीत. मग आले नाही म्हटल्यानंतर मी तिथे आसपास लोक होती जे पुजारी काका आहे त्यांना विचारायचे केंजळे दादा कधी येणार, आणि मी ठरवलं होतं की काही जरी झालं तरी देखील मी दादांना भेटणार आहे. आणि माझ्या काही अडचणी आहेत, माझे काही घरगुती प्रॉब्लेम्स आहेत, आर्थिक अडचणी आहेत, तर हे दादांना बोलल्याशिवाय मी अजिबात सुद्धा इथून जाणार नाही. तर त्यानंतर मग मी रात्रभर प्रवास केलेला होता, परंतु त्या दिवशी ना खूप आशा होती मनामध्ये की आपण दादांना भेटायचं, दादांशी बोलायचं, गप्पा वगैरे मारायच्या, परंतु दादाच तेथे नव्हते. मग तेथील लोक म्हणायचे की येतील थोड्या वेळानं, येतील थोड्या वेळानं, आणि असं करत करत मी तिथेच शिवतेजमध्ये तिथेच दादांची वाट पाहत बसलेली होती. खूप वेळ गेला परंतु दादा काही आलेच नाहीत. मग त्यानंतर मला खूप वाईट देखील वाटू लागलं. आता म्हटलं एवढ्या दूरून आलेले आहे, परंतु मनामध्ये एक विश्वास होता की दादांना भेटल्याशिवाय इथून जायचंच नाही, मग काही जरी झालं तरी देखील चालेल. तर असंच मग वाट बघत बघत दादांची प्रत्येक जण म्हणायचं की थोड्या वेळानं दादा येतील, थोड्या वेळानं दादा येतील. तर त्यावेळेस ना दादा कंप्लीट 11 वाजता घरी आले, आणि म्हणजे सॉरी 11 वाजता तेथे आले. आल्यानंतर दादांची भेट वगैरे म्हणजे त्या आल्यानंतर दादा डायरेक्ट
स्वामींच्याकडे गेले, म्हणजे मंदिरामध्ये गेले आणि तेथे गेल्यानंतर कोणीतरी सांगितलं की ही बाई सकाळपासून दादा तुमची वाट पाहत आहे आणि ती रात्रभर प्रवास देखील तिनं केलेला आहे आणि जसं ती सकाळी इथे आलेली आहे तर तशीच ती इथेच ती वाट बघत आहे. तर त्यावेळेस दादांना खरोखरच खूप वाईट वाटलं आणि दादा खरोखरच एवढ्या हळव्या मनाच्या आहेत ना की दादांना प्रत्येक गोष्टीचं त्यांना असं वाटतं की आपल्यामुळे कधीच दुसऱ्यांना त्रास देखील होऊ नये. आणि मी काही सुद्धा सकाळपासून खाल्लेलं नव्हतं, त्यामुळे तर दादांना खूप वाईट वाटलं, कारण सकाळी आरतीच्या टायमिंगला आलेले मी तेथेच दादांची वाट बघत बसलेली होती, त्यामुळे दादांना खूप वाईट वाटलं. तर त्यावेळेस दादा माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की तुम्ही काही ताई बोलू नका, सर्वात अगोदर मला ना म्हणजे खूप वाईट वाटत आहे की तुम्ही सकाळपासून माझी वाट बघत होता. तर त्यावेळेस दादा मला म्हणाले की बसा ताई, तुम्ही गाडीवरती बसा आणि तुम्ही सकाळपासून काही सुद्धा खाल्लेलं नसेल. तर त्यावेळेस मी म्हटलं की नाही दादा, मी सकाळीच मला वाटलं की तुम्ही इथे असाल, परंतु तुम्ही इथे नव्हताच आणि मी सकाळपासून तुमची आतुरतेने वाट पाहत होते. तर दादा म्हणाले की ताई थांबा, अगोदर तुम्ही काही सुद्धा खाल्ले नसेल तर आपण तुम्ही नाश्ता वगैरे करा. तर त्यावेळेस दादा मला त्यांच्या गाडीवरती बसवून घेऊन गेले. तर तेथे त्यांनी इडली चटणी वगैरे त्यांनी मला नाश्त्याची प्लेट मागवली, परंतु तो नाश्ता नव्हता. त्यांनी पोट भरून मला जेवू घातलं, म्हणजे ते जेवायला त्यांनी पोट भरून मला खायला लावलं. तर त्यानंतर पुन्हा आम्ही तिथे थोड्या वेळ गप्पा वगैरे मारल्या. तर दादा आणि मी पुन्हा शिवतेज तिथे आलो. तर तिथे आल्यानंतर दादांनी तिथे देखील बसून माझ्याबरोबर खूप गप्पा मारल्या, मला आशीर्वाद देखील दिला, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले की ताई इथून पुढे ना तुझं सर्व काही व्यवस्थितच होणार आहे. तर दादांना माझ्या अडचणी वगैरे सांगितल्यानंतर दादांनी मला सेवा देखील दिली आणि दादांची सेवा मिळाली, त्याचबरोबर दादांचं दर्शन देखील मिळालं. तर या सर्व गोष्टींमुळे ना खरोखरच मी खूप खुश झाले आणि दादांना म्हणजे दादा जसे फोनवरती बोलतात त्यापेक्षाही खूप सुंदर दादांचा स्वभाव आहे आणि मला ना या पवित्र आत्म्याला भेटण्याचं पुण्य मिळालं, हे खरोखरच साधी गोष्ट नाही. कारण असंच कधीही कोणाचंही दर्शन होऊ शकत नाही आणि ते तर केवढे मोठे स्वामींचे भक्त साक्षात श्री स्वामी समर्थ त्यांच्या मुखातून बोलत असतात. त्यामुळे ही अशा महान आत्म्याचं दर्शन घडणं ही देखील काही साधी गोष्ट नाही आणि ते देखील माझ्या नशिबी आलं. आणि दादांनी मला म्हणजे तेथेच दादांनी सांगितलं की इथून पुढे ना तुझ्या अडचणी सर्व काही दूर होणार आहे. मग तेव्हापासून दादांना म्हणाले की दादा आता काही घाबरण्याची गरज नाही, आता तुमचा आशीर्वाद मिळालेला आहे, त्यामुळे मला कोणतीच अडचण किंवा काही सुद्धा कोणत्याही प्रकारचं टेन्शन वगैरे नाही. आता मी जाऊन घरी सेवा वगैरे चालू करणार आहे. तर माझ्या सर्व अडचणी आता तुम्ही सांगितल्या म्हटल्यानंतर पूर्ण होणारच आहे, अडचणी पूर्ण दूर जातील. तर त्यानंतर नाही दादांचं दर्शन वगैरे खूप दादांनी माझ्याबरोबर वेळ दिलेला, मला खूप वेळ माझ्याबरोबर गप्पा वगैरे मारल्या. त्याचबरोबर दादांनी मला डोक्यावरती हात ठेवून आशीर्वाद देखील दिला. तर हे क्षण ना माझ्यासाठी खरोखरच खूप अनमोल होते. तर हा देखील माझा अनुभव. आणि यानंतरचा एक अनुभव आहे तो म्हणजे आम्ही म्हणजे मला असं वाटलं, म्हणजे मला ना वेगवेगळ्या ठिकाणी जायला खूप आवडतं. तर तसंच एक वेळेस ना मला अशी इच्छा झाली की आपण गिरनारला जावं आणि त्याच पिरियडमध्ये माझ्या मनामध्ये खूप दिवस असं वाटायचं की आपण गिरनारला जावं. आणि त्याच नंतर अचानकच आमच्या तिथल्या काही बायका तयार झाल्या की स्त्रिया म्हणाल्या की आपण देखील जाऊया. तर असं आम्ही 8-9 लेडीज होतो. तर त्याने आम्ही एक वाहन केलं आणि त्यानंतर आम्ही गिरनारला जायचं प्लॅनिंग केलं. तर माझे मिस्टर मला म्हणाले की तुला इथल्या इथं 10 पायऱ्या चढवत नाहीत आणि तू गिरनार कधी जाणार? तर त्यावेळेस ना मी म्हटलं की अहो आता पूर्वीसारखं तिथे राहिलेलं नाही, आता ना रोपवे आहे, त्यामुळे त्या रोपवेमधून आपण सहज मंदिरामध्ये जाऊ शकतो. तर तिथे म्हणजे गिरनारवर आपण जाऊ शकतो. तर असं म्हटल्यानंतर ते देखील काहीच म्हटले नाहीत आणि सर्वच स्त्रिया होत्या, त्यामुळे एकमेकींच्या नादाने आम्ही सर्वच जण निघालो आणि निघाल्यानंतर तिथे आम्ही पोहोचलो देखील. प्रवास देखील अगदी आनंदाचा, स्वामींच्या नामस्मरणात, दत्तगुरूंच्या नामस्मरणात प्रवास देखील अगदी खूप सुंदर झाला. आणि तेथे आम्ही जेव्हा पोहोचलो होतो तर तिथे ना म्हणजे आम्ही खरोखर तसं सांगायचं म्हटलं तर आम्हाला एवढं चालणं अशक्य होतं, कारण त्यामध्ये काही वयस्कर देखील होत्या, मॅडम होत्या, कोण काय होतं, तर त्यामुळे एवढ्या सर्वांना पायऱ्या चढणं अशक्य होतं आणि मला देखील अशक्य होतं, कारण घराच्या जे 10 पायऱ्या आहेत हे चढणं देखील मला मुश्किल होतं आणि मग ते तर काय. तर त्यावेळेस ना म्हणजे आम्ही ना खरं तर रोपवेच्याच याच्यावरतीच आम्ही तिथे गेलेलो होतो की तिथे गेल्यानंतर आपण रोपवेने जायचं, गिरनारवर जायचं असं आम्ही प्लॅनिंग केलेलं होतं. आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला असं समजलं की तेथे रोपवे बंद आहे, कारण
तिथे असं सांगितलं होतं की तिथे अगोदरच 4-5 दिवसापासून वातावरण खूपच बिघडलेलं होतं. तर तिथे सांगितलं की इथे वातावरण खूप बिघडलेलं आहे, त्यामुळे रोपवे त्यांनी बंद केलेला आहे. त्यावेळेस ना आम्हा सर्वांनाच खूप वाईट वाटलं की आता करायचं तर करायचं काय? म्हणजे आता जायचं कसं? एवढ्या उंच पायऱ्या, म्हणजे एवढं दूर अंतर कसं पार करायचं? आणि खूप घाबरलो. आणि त्यामुळे आता इथपर्यंत आलो आहे, म्हणजे गिरनारवर तर जायचंच, हा देखील प्लॅनिंग होता. परंतु आता आलो ज्या ज्या बेसवर आम्ही इथं आलो की आपण रोपवेने वर जायचं, परंतु आता रोपवेच बंद आहे म्हटल्यानंतर आता करायचं काय? मग तिथे रूम वगैरे आम्ही पाहिली आणि म्हटलं की नाही, आता सर्व फ्रेश वगैरे झाल्यानंतर म्हटलं की नाही, आता आपण प्रवासाला सुरुवात केली पाहिजे. तर आम्ही ज्या सर्व बायका होतो तो रेडी होऊन तिथे आलो आणि आल्यानंतर ना स्वामींचा जप चालू केला आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, दत्तगुरूंचा जप चालू केला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि असं करत करत आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली. आणि एवढं म्हणजे आश्चर्याची गोष्ट म्हणजे की कधी त्या नामस्मरणामध्ये आम्ही एवढं हरवून गेलो, एवढं हरवून गेलो की कधी तिथे गिरनारवर पोहोचलो ते आम्हाला समजलंच नाही. म्हणजे एवढं त्या नामस्मरणाने आणि किंचित सुद्धा काही सुद्धा वाटलं नाही. एवढ्या पायऱ्या आम्ही चढलो, परंतु काहीच जाणवलं नाही. आणि त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे खूप चांगल्या प्रकारे आम्ही दर्शन वगैरे घेतलं. आणि त्यानंतर आम्ही अंबा माताचं देखील दर्शन घेतलं. खूप सुंदर, खरोखरच खूप सुंदर आहे. मग त्यानंतर ना आम्ही प्रसाद वगैरे घ्यायला जायचं होतं, परंतु खूप वेळ झालेला होता. आणि त्यावेळेस असं म्हणजे 12च्या नंतर ना रोपवे चालू झाला, परंतु आम्ही तिथे पोहोचल्यानंतर रोपवे चालू झाला. तर मग म्हटलं की आपण प्रसाद वगैरे घ्यायला गेलो तर खूप वेळ होईल. आणि त्यांचं कसं होतं की 5 वाजेपर्यंतच रोपवे चालू होता. तर मग म्हटलं की आता काय करायचं? मग आमच्या बरोबर ज्या बायका होत्या तर त्या म्हणाल्या की आपण प्रसाद वगैरे नको घ्यायला, तर आपण काय करू की अंबा माता तिथपर्यंत चालत जाऊ आणि तिथून पुढे मग बघू काय करायचं ते. तर तिथून पुढे मग अंबा माताच्या तिथूनच रोपवे घ्यायचं ठरलं. तर आम्ही ना म्हणजे जसं जसं ज्याला जसं चालायचं होतं तसे पटपट काही चालत आलो. आणि आमच्यात कसे ग्रुप पडले, मग आम्ही सर्वात अगोदर चालत आलो आणि त्यानंतर ना ज्या 2-3 होत्या बायका तर त्या पाठीमागे राहिल्या. तर त्या राहिल्यानंतर त्यामध्ये एक 64 वर्षाच्या टीचर देखील होत्या, मॅडम होत्या. तर त्यांना एवढं ना चालणं होत नव्हतं, म्हणजे त्यांना गुडघ्याचा प्रॉब्लेम होता. तर त्या चालत चालत त्यांच्याबरोबरच चालत होत्या. परंतु काय झालं की त्या दोघी गप्पा मारत मारत खूप खूप पुढे आल्या. आणि पुढे आल्यानंतर त्या मॅडमना पाठीमागेच राहिल्या, त्याही काही बोलल्या नाहीत आणि यांनाही गप्पा मारत मारत काहीच सुचलं नाही. आणि म्हणजे अक्षरशः ज्यावेळेस त्या दोघींनी वळून पाठीमागे पाहिले तर त्या मॅडम खूप दूर अंतरावर पाठीमागच राहिल्या होत्या. तर त्यानंतर म्हणजे ईश्वराची कृपा बघा कशी असते. तर त्या दोघींना 200 पायऱ्या चढून पुन्हा त्यांच्या जवळ गेल्या आणि त्यांना हळूहळू धरून दोघींनी हळूहळू त्यांना आल्या. तर त्या उतरेपर्यंत कंप्लीट 12 वाजलेल्या होत्या. म्हणजे एवढा वेळ, रात्रीच्या 12 वाजलेल्या होत्या, एवढा वेळ त्यांचा तिथे गेलेला होता. आणि त्यानंतर मग रोपवेने आम्ही पुन्हा आलो तिथून खाली. आणि आल्यानंतर ना आम्ही रूमवरती वगैरे, आमची रूम वगैरे तेथेच होती, परंतु तिथे ना खरोखरच खूप सुंदर सुंदर अनुभव देखील आले ना तिथे. म्हणजे एवढं अंधार होता आणि रात्र होती, तर तिथे लाईट वगैरे आहे, परंतु झाडं देखील एवढी आहेत की त्या झाडांच्या म्हणजे त्या सावलीने खाली काही सुद्धा दिसत नाही, पूर्ण अंधार काळोखी. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे तिथे प्राणी देखील आहेत. खूप काही लोकांच्या तोंडून आम्ही ऐकलं होतं की इथे सिंह आहेत, सिंहांचा आवाज येतो. काही लोकांचं असं मत होतं की ते वाघांचा आवाज येतो. तर प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव होते आणि रात्रीचा प्रवास होता, त्यामुळे आम्ही देखील खूप घाबरलेलो होतो. आम्हाला देखील खूप भीती देखील वाटत होती, परंतु नामस्मरण हे देखील चालू होतं. ईश्वराचं नाव, दत्तगुरूंचं नाव तोंडामध्ये होतं आणि नामस्मरण करत करतच प्रवास चालू देखील होता. त्यामुळे खूप घाबरून देखील गेलेलो होतो. म्हटलं की काही जरी झालं ना तर ईश्वराची भक्ती करत करतच आपल्याला हा प्रवास पुरा करायचा आहे. तर त्यावेळेस ना आम्हाला एक तिथे खरोखरच एक सुंदर असं म्हणजे दृश्य तिथं पाहायला मिळालं. ते म्हणजे ना असं होतं की एक लेडीज होते, एक ताई होत्या. तर त्यांना म्हणजे त्यांनी गिरनारवर चालतच गेलेल्या होत्या आणि उतरताना म्हणजे चालतानाच त्यांना एक श्वान भेटलं होतं. तर तिथे असताना त्यांनी त्या श्वानच्या डोक्यावरून हात वगैरे फिरवलं होतं ना, तर ते श्वान एवढं म्हणजे त्या ताईंच्या बरोबरच फिरत होतं. त्या जर बसल्या की तिथेच ते बसायचं, पुढे गेल्या की पुढे ते जायचं, वर गेलं, दर्शन वगैरे घेतलं, येताना देखील त्या ताईंच्या बरोबरच होतं.
म्हणजे एवढं ते श्वान जणू काही त्यांनीच ते पाळलेलं होतं की काय, म्हणजे काही सुद्धा समजत नव्हतं. तर ते ना कंटिन्यू त्यांच्या बरोबरच होतं. तर ते म्हणायचे की तुला दत्तगुरूंनी पाठवलं आहे का, तू माझ्यासाठी आलेला आहेस आणि तू माझ्याजवळ एवढी माझ्या काळजी करतो आहेस. आणि तो कंटिन्यू त्यांच्या पावलोपावलीच तो चालवत होता. तर मी त्यांचा फोटो देखील एक काढलेला आहे. तर मी फोटो देखील इथे तुम्हाला दाखवते. खरोखरच ना एवढं सुंदर ते दृश्य होतं ना, असं वाटायचं की साक्षात या ताईंच्या बरोबर ना की दत्तगुरूच आहेत आणि दत्तगुरूच त्यांना दर्शन घडवत आहेत त्यांनी. आणि म्हणजे कसं असतं की करता आणि करविता तुची एक नाथा, म्हणजे ईश्वरच सर्व करणारे आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे काही करायचं ना ते भगवंत ईश्वरच करत असतात. नेमकं अशाच पद्धतीने ना त्या ताईंना त्या श्वान घेऊन देखील गेलं वरती, ते दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर ते श्वान खाली घेऊन देखील आलं. म्हणजे एवढी काळजी, ही काही साधी गोष्ट नाही. कधीही तुम्ही पहा की एखादी गोष्ट अशीच घडत नसते, त्याच्या पाठीमागे काही ना काही हे नक्कीच तथ्य लपलेले असते. आणि त्याच पद्धतीने त्या ताईंच्या बरोबर देखील ते श्वान वरती देखील गेलं आणि खाली देखील आलं. हे खरोखर खूप सुंदर दृश्य होतं. तर आमचा देखील प्रवास खूप सुखाचा झाला. आम्ही रूमवरती आलो. संध्याकाळी आम्ही म्हणजे एकदम दर्शन वगैरे खूप चांगल्या प्रकारे झालं. तर हा देखील माझा अनुभवच होता की ईश्वराच्या कृपेने ना, म्हणजे जिथे 10 पायऱ्या चढणं होत नव्हतं, तिथे म्हणजे पूर्ण पायऱ्यावर चढून जाणं ही काही साधी गोष्ट नाही. आणि इथेच असते ती ईश्वराची कृपा आणि ईश्वराचा चमत्कार असतो. तर हाच माझा अनुभव होता. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव ना खूप काही शिकण्यासारखं आहे. म्हणजे बघा तुम्ही, जिथे ईश्वरावरती, भगवंतावरती विश्वास असतो ना, तर तिथे प्रत्येक गोष्ट शक्यच असते. कधीच कोणतीच गोष्ट अशक्य नसते. जर अशक्य हे असं काही असतं ना, तर ते काल्पनिक आहे. कारण जे ईश्वराची भक्ती करतात ना, त्यांच्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. प्रत्येक गोष्ट त्यांच्या आयुष्यामध्ये ही पॉझिटिव्ह घडत असते आणि साक्षात ईश्वर त्यांच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हच गोष्टी घडवून देखील आणत असतात. आणि हेच सर्व शिकवून जातो तो आजचा हा अनुभव. तर मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच ईश्वराने त्या भक्ताची निवड केली आणि त्याचबरोबर ईश्वराची साथ असणे ही काही साधी गोष्ट नाही. प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे काही ना काही, खूप काही दृश्य किंवा काही ना काही त्या किती मोठं भाग्य आहे ते हे देखील त्याच्या पाठीमागे लपलेलं असतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. तुम्हाला देखील या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुम्हाला जर एखादा अनुभव आलेला असेल तर येथे मी तुम्हाला WhatsApp नंबर देते. तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे. तर या अनुभवातून जेव्हा तुम्ही तुमचा अनुभव शेअर कराल, तर त्या अनुभवातून जर एखाद्याला खूप काही शिकायला भेटले, तर त्याचबरोबर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला, तर याचे पुण्य ना तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे. त्याचबरोबर एखाद्याला तुमच्या अनुभवामुळे जर एखादा व्यक्ती स्वामी सेवेत येऊन स्वामींची भक्ती करू लागला आणि त्यानंतर त्या भक्ताचे जीवन हे स्वामीमय झाले, तर खरोखरच हे देखील खूप मोठे पुण्य आहे. आणि त्याचबरोबर आपणा सर्वांना भक्तानं भक्त, स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे. आणि तुम्ही अनुभव स्वामींचा शेअर केला ना, तर स्वामी तुम्हाला खूप सुंदर सुंदर स्वामींचे अनुभव हे येत असतात. त्यामुळे तुम्ही नक्कीच तुमचा अनुभव शेअर करायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुम्ही नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.